एक मिनिट मॅच थांबवायची. एक मिनिट. बॉलर्स नेम एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. रामनगर गोलंदाजी मार्कवर प्रसाद. स्ट्राईक पण फलंदाज पाहतोय जयेश. नॉन स्ट्राईक अनिरुद्ध मोरे. गोलंदाजी मार्कवर प्रसाद. सुरेख चेंडू. सन्मान दिलाय. धावसंख्येला होते सुरुवात. एक धाव स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा चांगला फटका. देखना फटका प्रॉपर टायमिंग होतं. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. फेकीमध्ये कुठेशी काहीशी चुकी दिसते. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. चेंडू चांगला होता. चेंडू पडला त्यानंतर काहीसं जास्त उंची आणि वळण मिळालं. यस्टन पासून काहीसा चेंडू लांब निघून गेला. वाईड बॉल येतोय. पुन्हा एकदा पॉवरफुल तेस्तारार फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला फटका होता. ताकद होती फटक्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अनिरुद्ध मोरे या हंगामात एका चांगल्याच फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंडरम क्रिकेट असू दे त्याचप्रमाणे ओरम क्रिकेट देखील आपल्याला खेळताना दिसतात. पुन्हा एकदा चांगला फटका. हळूवार पद्धतीने फटका खेळलाय. फेकी केली जाईल. तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या दाखल होतोय. एक धाव कंप्लीट. पुन्हा त्या चांगला फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. सुरेख फेकी म्हणावी लागेल. नशीब मात्र कुठेसा भागोपाठ फलंदाजाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 10 धावा. नवीन गोलंदाज सूरज. वाईड बॉल आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. जयेश आणि अनिरुद्ध चांगली खेळी मैदानात करतात. संयमी खेळी म्हणावी लागेल. चौकार येतोय त्यानंतर स्ट्राईक चेंज केली जाते. क्रिकेटमध्ये अशाच प्रकारची खेळी करणं खूप गरजेचं असतं. पुन्हा एकदा आडव्या बॅटने पॉवरफुल फटका. लाजवाब. मिड विकेट झोन मध्ये चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अनिरुद्ध मोरे एक वेगळ्याच लयात दिसत आहेत आपल्याला. सामन्यामध्ये रंगत वाढते. बाग उपाय संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. हलक्या त्याने चेंडू खेळून काढलाय. एक धाव. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल अनिरुद्ध मोरे. अजून एक चांगला फटका. पंचांचा या ठिकाणी इशारा आलाय. फलंदाज सुग्रुप पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज खूप चांगलं कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय, पण लेग बाय स्वरूपात एकदा नक्की मिळेल. धाव येणं महत्वाचं आहे, ती कोणत्याही स्वरूपात असू दे, बाईस असू दे, वाईड असू दे, नो बॉल असू दे, लेग बाईस असू दे, धावा येणं गरजेचं आहे. चांगला फटका, 4 धावा येत आहेत स्ट्रेट ऑन द ग्राउंड. पॉवरफुल फटका जयेश यांच्या बॅट मधून. अनिरुद्ध एका बाजूने प्रहार करत होते, तर दुसऱ्या बाजूने मीही का थांबू हेच दाखवतोय जयेश मैदानात. तेवीस धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेलेत. चांगली फलंदाजी बाळगोपाळ, एक चांगल्या स्थितीत संघ आपल्याला आता पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर किरण. अशीच किरण दाखवेल का, एक ब्रेक थ्रू मिळवून देईल का? किरणकडे नक्कीच लक्ष असेल. पहिला चेंडू हळूवार पद्धतीने टाकलेला, आडव्या बॅटने चांगला फटका अनिरुद्ध मोरेंचा. चांगल्या फॉर्म मध्ये या हंगामात आपल्याला पाहायला मिळालेत. आता देखील त्याच प्रकारची कामगिरी त्यांच्या मार्फत होते. आता तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डॉट बॉल आलाय. श्री साई स्पोर्ट्स आणि जय इलेव्हन संघ आयोजित जय चषक स्वर्गीय जय डोपावकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाईट क्रिकेट सी सर्कल स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. 24 धावा स्कोर कार्डवर लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर, 2 चेंडूंचा खेळ झालाय. स्टेप आउट आले, चांगला फटका. आता संधी होती, आता देखील संधी निसटते आहे. काहीच क्षेत्ररक्षण आपल्याला जर म्हणायला गेलं तर कुठे ना कुठे क्षेत्ररक्षणात काही ना काही चुका नक्की पाहायला मिळत आहेत. कधी फेकी अचूक होते तर गोलंदाज चेंडू गॅदर करत नाहीये, कधी चेंडू गॅदर करतोय तर क्षेत्ररक्षण चुकी करतोय. चांगला फटका अनिरुद्ध मोरे. चौकार अनिरुद्ध मोरे बॅट मधून आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चौकार फलातून खेळी करत असताना मैदानात. अजून एक चांगला फटका. गोलंदाज को दिखाए चांद सितारे, उसका नाम अनिरुद्ध मोरे. अफलातून खेळी करतोय. अजून एक चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. प्रॉपर टायमिंग, प्रत्येक चेंडू मिडल होतोय, म्हणजे नक्कीच चांगल्याच फॉर्म मध्ये अनिरुद्ध मोरे. 34 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज जितू. वाईड बॉल येतोय. कटर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय जितू शेवटचं षटक घेऊन. या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा येईल. फलंदाज होतोय बाद. अनिरुद्ध मोरे अफलातून दर्जेदार खेळ करून या ठिकाणी बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय सुशील पांचाळ.
एक संयमी खेळाडू. धावा झाल्या आहेत. नक्कीच डगाडमधून आवाज येतोय. अजून 10 धावा म्हणजे 45. नक्कीच एक डिफेंडेबल स्कोर म्हणता येईल या मैदानाचा विचार केला तर. त्याच प्रयत्नामध्ये बागोपाळ संघ स्टेप आउट आले. चांगला फटका. थोडंसं तिकडे फंबल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 36 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टम स्ट्रोक. एक धावेवर समाधान मानावं लागेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. पुन्हा एकदा तेच मैदानात घडतंय. चेंडू गॅदर होत नाहीये. आतापर्यंत 5 ते 6 संधी नक्कीच या ठिकाणी निसटलेत संघ रामनगर यांच्याकडून. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण पाहतोय. सर्व आमचे कॅमेरामॅन स्कोरर असतील आपली जबाबदारी योग्य रीतीने या ठिकाणी बजावताना. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जयेश बॅक टू डगआउट. दोन बॅटर मैदानात दाखल होत असताना अजिंक्य. अजून एक गडी बॅक टू डगआउट. चांगल्या षटक हाताळले या ठिकाणी जितू यांनी. केवळ 4 धावा खर्च केले आणि 3 गडी देखील माघारी पाठवले. 38. 38 धावा स्कोर कार्डवर लागले. जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष असेल. तर या ठिकाणी थोडं सामना थांबवायचा आहे. या ठिकाणी आपण ही स्पर्धा ज्या निमित्ताने आयोजित केली आहे स्वर्गीय जय ढोपावकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. तर इकडे आपण केक कटिंग करणार आहोत. जय जरी आपल्या मध्ये आता नसला तरी त्याच्या आठवणी कायम आपल्या स्मरणात आहेत. ज्याने आपल्या खेळाच्या जोरावर दुसऱ्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्याची ख्याती आहे असं सर्व मनात ज्याने आपलं स्वतःचं नाव कोरलं. एक आदराने रिस्पेक्ट या ठिकाणी ज्याने सर्वांना दिली असा आपला सर्वांचा आवडता लाडका खेळाडू जय ढोपावकर. क्रिकेटचा सामना खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने आपल्यातून निघून गेला. तर आज त्याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. छोटंसं केक सेलिब्रेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. केकवर आपण पाहतोय मिस यू जेडी. कायम लोकांच्या मनात आदराचं स्थान ज्याने मिळवलं. जैसे बंधू मुकेश ढोपावकर, अजय ढोपावकर, चेतन ढोपावकर, त्याचप्रमाणे जैसे पिताश्री या ठिकाणी दत्तात्रय ढोपावकर. सगळ्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. जय ढोपावकर, अजय ढोपावकर ये. सर्व खेळाडू आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपल्यातील एक चांगला खेळाडू आपल्याला सोडून निघून गेला पण त्याच्या आठवणी कायम आपल्या हृदयात आणि मनात राहणार आहेत.
आपण या ठिकाणी जयचं छायाचित्र आणखी एक पाहतोय मिस यू झेडी. एक चांगला खेळाडू आपल्यातून निघून गेला, पण आजच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण काही गोड आठवणी पुन्हा या ठिकाणी ताज्या केल्या आहेत. चला तर या ठिकाणी आपण केक कटिंग करतोय. जयच्या आठवणीमध्ये चेतनदा या. जय ढोपावकर आज आपल्यामध्ये नाहीये, पण त्याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केली आहे. सर्वांच्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या असतील. या ठिकाणी आपण छोटंसं सेलिब्रेशन करतोय एक छोटीशी आठवण म्हणून. या ठिकाणी केक कट करायचं आहे. हॅपी बर्थडे. खूप खूप धन्यवाद जय. जिकडे असेल तिकडे तुला नक्कीच या ठिकाणी काही इमोशनल मुवमेंट आपण पाहतोय. सर्वांचा आवडता मित्र, दोस्ती दुनियेतील राजा माणूस, काहीसे नक्कीच सर्वांचे डोळे भरून आले असतील. त्याने प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं असा सर्वांचा लाडका जय ढोपावकर. थँक्यू सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. चला आपण सामना आपण लगेच सुरू करायचंय. एक छोटीशी गूढ आठवण या ठिकाणी आपण पाहतोय. सर्व मान्यवर उपस्थितांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना आपण मैदानात पाहतोय. रामनगर बॉईज विरुद्ध बाळगोपाळ. जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर ओपनर गोलंदाज आपण पाहतोय अजय. स्ट्राईक एंडला साहिल तर नॉन स्ट्राईक एंडला निलेश. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगला फटका, पहिलाच फटका लाजवाब होता. काहीशी नशिबाची साथ मिळत नाहीये आणि चेंडू निघून चाललाय पडद्याच्या वरून. केवळ एक धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू. वेग वेग आणि वेग पाहायला मिळाला चेंडू मध्ये. चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी देखील मिळते. इकडे स्पीड झाले साहिल. या क्रीडा नगरीत शाखा प्रमुख रवींद्रजी माडिक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. क्रीडा नगरीत आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. या साहेब आपण 1 मिनिट सामना थांबूया, काही हरकत नाही. रवींद्रजी माडिक साहेब शाखा प्रमुख यांचं या ठिकाणी या क्रीडा नगरीत आगमन झालंय.
मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे, सामन्याचा आनंद लुटायचा आहे. एक कार्यशील व्यक्तिमत्व, माडिक साहेब आपलं खूप खूप या ठिकाणी स्वागत असेल. आपण स्थानापन्न व्हा, स्पर्धेचा आस्वाद लुटा. मॅचला पुन्हा होते सुरुवात. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धाव स्कोअर कार्डवर लगावलेत. निलेश स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी अजय यांची. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन फटका गॅप मध्ये सुंदर प्रयत्न होता त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न होता पण नशिबाची साथ थोडीशी कमी पडली आणि चौकार निघून चौकार आलाय निलेश यांच्या बॅट मधून. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या 6 धावांवर. आमच्या व्यासपीठावर आपण पाहतोय आमचे मुख्य मान्यवर चांगला फटका आडव्या बॅटने फटका खेळून काढला, फिकी केली जाईल तोपर्यंत नक्कीच क्षेत्ररक्षक सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये दाखल होतोय. 1 धाव मिळते. 8 धाव स्कोअर कार्डवर लागलेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचा चेंडू शिल्लक. अजय आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. वाह, काय गती होती चेंडू मध्ये. या ठिकाणी साईल एक मोठा झटका मिळतोय रामनगर संघाला. पहिला विकेट, पहिला झटका. साईल बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना चैतन्य. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. अजून जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 18 चेंडून 31 धावा. बॅलन्स सामना आतापर्यंत. एका बाजूला बागोपाळ, दुसऱ्या बाजूला रामनगर. आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना सुधीर कृष्णाजी भोसले चिटणीस महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे आमचे शाखा प्रमुख रवींद्रजी माडिक साहेब. मुख्य व्यासपीठावर आपण त्यांची उपस्थिती पाहतोय. अजून एक यंग टॅलेंट मैदानात गोलंदाजी मार्कवर स्वराज डोलकर. या खेळाडूंनी देखील कांजूरमार्ग प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याच प्रकारची कामगिरी आता देखील स्वीकारेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये. 1 धाव मिळते. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर चैतन्य. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तिसरा चेंडू, संधी आहे. संधी मुकली जाते. खूप मोठा हादरा बसला असता, कारण निलेश यांच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता, कौशल्य. कोणत्याही वेळी सामन्याचं रंगरूप चित्र बदलेल असा खेळाडू निलेश. नॉट सेकंडला आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. चला थोडं फास्ट खेळायचंय. टीम मीटिंग कमी करा बाळगोपाळ संघ. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण या कांजूरमार्ग क्रीडानगरीत पाहतोय. आपल्या सर्वांचा लाडका, सगळ्यांच्या मनात ज्याने आपलं नाव कोरलं. 2 चेंडूंचा खेळ झालाय, 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्टेप आउट येऊन चांगला फटका फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. अचूक फेकी होती.
स्वराज डोलकर आता मात्र नक्कीच फलंदाजाला डोलवतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. प्रत्येक येणारा डॉट बॉल प्रेशर नक्की क्रिएट करेल रामनगर बॉयज संघावर. पुन्हा एकदा पॉवरफुल फटका. अनिरुद्ध मोरे बॅट मधून तर कमाल केलीच, आता क्षेत्ररक्षणात देखील आपली कामगिरी बजावताना पाहायला मिळतोय. नक्कीच आमचे रवींद्र महाडिक साहेब पण सांगतायत चांगला फटका होता, पण क्षेत्ररक्षण त्यापेक्षा चांगलं होतं. चांगला चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फेकी केली जाईल, केवळ 1 धाव मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक. स्कोर कार्डवर धावा पाहतोय 11 धावा. मॅच मध्ये रंगत हळूहळू वाढते. 39 धावांचा पाठलाग करत असताना संघ रामनगर. पुन्हा एकदा स्टेप आउट येऊन समोरच्या दिशेने फटका खेळलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. स्वराज डोलकर उत्तम षटक या ठिकाणी हाताळले. केवळ 4 धावा खर्च केले आहेत. यंग टॅलेंट कांजूमार्ग मधील. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली 12. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावा. काहीच लक्ष मोठे दिसत आहे. निर्णायक षटक. नवीन गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश म्हणजेच पप्प्या या नावाने कायम चर्चेत असलेला हा खेळाडू कामगिरी केली तर नक्कीच दर्जेदार. पुण्याचा स्टेप आउट येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कंट्रोल नव्हतं. चेंडू निघून गेला आउट ऑफ द बॉक्स आउट स्वरूपात. चैतन्य बॅक टू डगआउट. नवीन बॅटर स्वप्नील. श्री साई स्पोर्ट्स आणि जय इलेव्हन संघ आयोजित जय चषक 2025 स्वर्गीय जय डोपावकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण कांजूरमार्ग क्रीडा नगरीत पाहतोय. SSS लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण युट्यूबवर पाहू शकता. सुंदर आयोजन नियोजनामध्ये पार पडत असलेली स्पर्धा. चांगला फटका. ग्लान्स आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा स्कोर कार्डवर लागले गेले. तिसरं षटक प्रगती पदावर. 10 चेंडूंनी जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. येणारे 4 चेंडू निर्णायक. पुन्हा एकदा सुरेख फटका. नशिबाची साथ मिळत नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. 1च धाव मिळेल. प्रयत्न नक्की होत आहेत मोठा फटका खेळण्याचे. नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा येईल. डेलिब्रेट असेल. अजून एक डॉट बॉल. सुरेख 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 कामगिरी ऋषिकेश यांच्या मार्फत आपण पाहतोय. सामना काहीसा नक्कीच लांब दिसतोय आता. रामनगर संघ
आता एक आडव्या फटाने फटका, अचूक फेकी, चेंडू गॅदर केला जातोय. अजून एक मोठा धक्का. निलेश बॅक टू डगआउट. सामना आता 7 चेंडू 25 धावांची गरज. काहीच पारडं आपल्याला या ठिकाणी भारी दिसतंय बागोपाळ संघाचं. आदरणीय सिद्धार्थजी कदम, आपण व्यासपीठावर यायचंय. सिद्धार्थजी कदम, आपण व्यासपीठावर यायचंय. इनसाइड एज होती. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुरेख षटक आदळलाय ऋषिकेश याने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 15. 6 बॉल आणि 24. विक्रम होईल का या स्पर्धेमध्ये? प्रसाद नवीन बॅटर. 6 चेंडू मध्ये 6 चौकारांची गरज. जर आपण लगातार 3 चौकार लगावले, ओम भोसले आणि सोहम भोसले यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, तर लगातार 3 गडी बाद केले तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला या ठिकाणी असणार आहे ओम भोसले आणि सोहम भोसले यांच्याकडून. आमच्या मुख्य व्यासपीठावर आमचे मुख्य मान्यवर महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना सुधीर कृष्णाजी भोसले, चिटणीस महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे आमचे शाखा प्रमुख रवींद्र माडिक साहेब यांची उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहतोय. सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता, काहीसं वळण कमी मिळालं आणि यष्ट्यां पासून थोडासा लांब राहतोय. वाईड बॉल आलाय. साईराज नवीन गोलंदाज. आता मात्र चाबूक फटका. कुठली संधी नव्हती क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू पडला, त्यानंतर सुरेख पीक आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाजाचं प्रॉपर टायमिंग. पाच चेंडू 19 धावा. आता मात्र या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक. बॅटची अप्पर एज घेऊन चेंडू आउट ऑफ द पार्क. बॉक्स आउट स्वरूपात बाद होतील प्रसाद. बॅटर नेम विशाल. नॉन बॅटर मैदानात दाखल झालाय. चार चेंडूंनी 19 धावा जिंकण्यासाठी कुठला तरी चमत्कारच मॅच मध्ये परत पुन्हा आणू शकतो. रामनगर बॉयजला पण अशी फटकेबाजी केली तर मला वाटत नाही ते शक्य आहे. काहीसा सामना आपण झुकलेला आता पाहतोय. बागोपाळ संघाच्या बाजूने औपचारिकता म्हणावी लागेल. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतायत. नक्कीच या ठिकाणी हॅट्रिकची संधी होती. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. स्विच हिटचा चांगला फटका होता. चांगली कामगिरी आतापर्यंत नक्कीच बागोपाळच्या गोलंदाजांनी केली आहे. 2 चेंडू आणि 18 धावा. औपचारिकता आणि केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आमच्या मंचाच्या दिशेने चेंडू उडवलाय. कुठेसं नक्कीच कंट्रोल नाहीये फटक्यांवर. आतापर्यंत 4 गडी बॉक्स आउट स्वरूपात बाद झालेत. रामनगर संघ यावर काम करणं नक्कीच गरजेचं असेल. नवीन बॅटर मैदानात जितू. शेवटचा चेंडू. वाईड बॉल आलाय. यापुढील होणारा सामना
केसीसी विरुद्ध बागोपाळ. बोथ कॅप्टन्स आपण रेडी राहायचंय. चांगला फटका. काय एफर्ट्स पाहायला मिळाले आपल्याला त्या ठिकाणी आणि या ठिकाणी सामना समाप्त होतोय. बागोपाळ संघ या ठिकाणी सामना विजय ठरतो. बागोपाळ आणि केसीसी कॅप्टन या. अजित दादा, साईराज टॉस साठी यायचंय. आपले सन्माननीय प्रमुख उपस्थिती शाखा प्रमुख रवींद्रजी माडिक साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सेमीफायनलचा दुसरा सामना